मित्रांनो, आज बुरकवडी फाटी येथे मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये आज या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये गुरु शिष्याची गाडी जी आहे ती पाळली आणि फायनलच्या गुलालाची मानकरी ठरलेली आहे। सगळ्या महाराष्ट्राचा लाडका असा विशाल शेठ मायनी घाणवडे यांचा चांद उर्फ चंद्या आणि आपल्यासोबत त्यांचे नियोजन करते आहेत। नमस्कार शेठ। नमस्कार। आपला परिचय द्या, थोडंसं लोकांना माहिती आहे तरी सांगा। मी प्रथमेश मामाने निवरेचा। कसं काय आज गाडी कशी काय पळवली? गुरु शिष्याची गाडी जरा थोडंसं सांगा आज। नाही काय आमचं उद्याचं नियोजन झालं होतं, चांगलं नियोजन झालं होतं उद्याचं। पण आम्हाला ज्यावेळी आमचं म्हणजे पडता काळ होतं, म्हणजे वासर जेव्हा चर्चेत नव्हती त्यावेळी आम्हाला आनंद तारेकरनी विजय कबुलीने आम्हाला एका शब्दावर बैल दिलता निवृत्त आमच्या गावच्या मानतावा 1 नंबर केला होता। त्याच्यानंतर गाडी कमीत कमी एक 5, 6, 7, 8 मैदान पळाली। 5 1 नंबर आहे ते 2 मैदान काहीतरी गाडी फॉल झाली, 1 मैदान मार खाल्लेला, म्हणजे गाडी ती चांगली पळत होती। मग परवा दिवशी मला काल सकाळी तारेकरांचा फोन आला, मला म्हणला प्रथमेश काय नियोजन केलं? म्हणलं मी उद्या परवा केलं नियोजन महाशिरसला। तर मला म्हणले मला उद्या बैल कोण द्यायला लागतोय। मग त्यांनी आपल्याला पडत्या काळात मदत केली, त्याच्यामुळे मी पायरा आमचा झालेला तो 2 तारखेला पुण्या म्हणून सांगितलं त्यांना, आणि त्यांना आज कोण दिला, कारण त्यांनी पडत्या काळात आपल्याला मदत केली होती ना। कारण की जो ज्या पडत्या काळामध्ये मदत केली त्या लोकांना विसरायचं नाहीये। काय सांगाल, कशी गाडी पळली आज? मानगरकरांचा वादळ आणि आपल्या छानची गटाला जरा म्हणजे गाडी चांगली पळाली, पण चक्कड जरा व्हायचं कमी पडलं वादळला, वादळच्या पायाला लागलं जरा, त्याच्यामुळे आम्ही गटाला तसा मारच खाल्ला होता। पण ती दुसरी गाडी फॉल झाली होती, आम्हाला निकाल मिळाला। सेमीला गाडी काय चांगल्या अंतरानं लागली, गाडी चांगली पळाली गाडी सेमीला। गाडीवरती ड्रायव्हर कोण होते? ड्रायव्हर आमचा फिक्स असतो वाटेगावचा भैया। हे नियोजन किती दिवसापूर्वी झालं म्हणलं? काल दुपारी झालं नियोजन। काल दुपारी झालं। अचानक उद्या हिंद केसरीचं मानाचं मैदान आहे, जुना बैल पोळा महाशिरस, परंतु असा निर्णय तुम्ही घेतलाय, काय सांगाल? नाही काय आता कसं होतं, पडत्या काळाने आपल्याला मदत केल्या कुठेतरी, आता प्रत्येक वेळी मैदान येणार आहे। आता काय यांचा आताशी काळ चालू झालाय, म्हणजे आता काळ चालू झाला याचा, इथनं पुढं पण मैदान होणार आहेत भरपूर हिंद केसरी, पण माणसं परत मिळत नाही ते, त्याच्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीत माणसं जपतो, बाकी काय नाही। एक उत्तम उदाहरण दिले की माणसं जपता तुम्ही, काय सांगाल? आजकाल हे क्षेत्रात माणसं जपणं खूप महत्वाचं आहे। नाही काय होतंय, बैल काय आजची उद्या पळते, आता यांचा पण बॅड पेच चालू होता वादळचा, कारण जवळजवळ मला वाटतं आता त्या बैलाला पण 1 3-4 महिने झालं गुलाल नव्हता। मग काल बिनजोडला पण बैल परवा चांगला पळाला, काल परवा त्याच्यानंतर पेडगावला पण चांगला पळाला। मग आम्ही पण म्हणलं त्यांचा फोन आला, म्हणलं आम्ही त्यासनी काय नाही म्हणू शकत नाही, कारण त्यांनी आम्हाला बैल दिला, त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला आमच्या माणुसकी धावलेली आहे अगोदर, त्याच्यामुळे आम्ही एका शब्दात हो म्हणलो। जो पायरा झाला तो मी कॅन्सल केला, 2 तारखेला त्यांना म्हणलं पोळ्या दुसऱ्याच्या मैदानला, पण मला आता त्यांना बैल देणं भाग आहे, कारण त्यांनी मला शब्द टाकलाय, मी त्यांना बैल देणारच। एक आदत वयापासून प्रत्येक मैदानात गुलाल असतो चांदचा, काय वैशिष्ट्य आहे या चांदचं? नाही त्याचं नियोजन चांगलं आहे, माणसांच्या म्हणजे प्रत्येक माणसाची नीतिमत्ता चांगली आहे, मालक आहे ते विशाल शेठ त्यांची पण नीतिमत्ता चांगली आहे, बैल सांभाळणारी माणसं आहेत त्यांची पण, योगेश भाऊ त्यांची पण नीतिमत्ता चांगली आहे, त्याच्यामुळे काय बैल पाहायला काय अडचण येत नाही। आम्हाला बरेच जण म्हणतात की बैल आदतला पळाले म्हणले की दुसऱ्यात ओपनला पाहणार नाही, पण जेवढे आदतला पळते त्याच्यापेक्षा 2 उड्या जास्त आज दुसऱ्यात पळते ते वासर, म्हणजे आम्हाला म्हणजे संघर्ष येतो आमच्या पण वाटेल, पण आम्ही प्रत्येक संघर्षाला मात करतो। आता परवा 2 मैदान आम्हाला पण जरा बॅड लक झालं, पण प्रत्येक मैदानात आमची बी इच्छा नसते की आम्ही राहावं, कारण कसं आहे प्रत्येक मैदानात आता गोल्या पण आता चांगला बोलतोय, निमसोडला 1-2 केला, बऱ्याच मैदानात दोन्ही गाड्या राहतात, बाकीचे माणसं असतात पळायला, बाकीचे म्हणजे मार खाल्ला तरी काय आम्ही नाराज होऊन येत नाही घरी कधी, आम्ही त्याच आनंदात असतो काय। एक आदत वयात सगळ्यात जास्त जर गुलाल असतील तर चांदचेच असतील। हो चांदचे। काय सांगाल? जवळजवळ माझ्या अंदाजानं मानगरच्या वादळबरच याचे 5 1 नंबर आहेत। मग तुम्हाला सांगतो आदतला एक 12-13 1 नंबर असतील, 13-14 1 नंबर असतील याचे आदतला। कारण की महाराष्ट्रामध्ये आता जेवढे आदतची मैदानं झाली त्यामध्ये त्यानं गुलाल हा मिळवलाच आहे। तुमचं नाव जे आहे संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवलं, काय आनंद असतो? एक ज्यावेळेस गाडी फायनलला गुलाला राहते, आदत वासरू राहतं, त्यावेळेस काय आनंद असतो? आनंद म्हणजे काय विषय, आता पहिल्यापासून म्हणजे संघर्ष बराच झाला आहे मालकाचा, म्हणजे विशाल शेठ आहेत त्यांचा संघर्ष पहिल्यापासून भरपूर आहे, म्हणजे त्यांना गट जरी पास झाला तरी ते आनंद होत होते, आणि गट गाडी जरी सरळ आली तरी ते आनंद होत होते, भले गटाला मार खाल्ला तरी, म्हणजे मागल्या 1 वर्षापूर्वी त्यांचा माग काळ होता, जवळजवळ त्यांनी 50-1 लाख रुपये असं घालवले त्यांनी, म्हणजे 1 कोटी रुपये घालवले अशीच त्यांनी नादात, त्यांना कधी गुलाल गावला नव्हता, पण आज म्हणजे त्यांनी तो संघर्ष केला म्हणून आज ही वासरं पळतात, आणि आज त्यासने आनंद म्हणजे
ती बघाय नसते तर आनंद कधी इथं. आता मध्ये पेडगावला फक्त आले होते, बरं. पण पेडगावला काय आमचं बॅड लक झालं. दोन्ही पण वासरांचं जरा व्हायचं बॅड पॅच होतं त्यावेळी काय मार खाल्ला. त्यामुळे ती काय म्हणजे ह्या आनंदात ते नाहीच, डायरेक्ट ते मोबाईलवरच बघते सगळं. एक उंची लहान आणि कीर्ती महान. मी तुम्हाला माळशिरसच्या मैदानात सुद्धा विचारलेलं की उंची लहान आहे त्याची, परंतु कामगिरी तशी त्याची मोठी आहे. हा त्याची म्हणजे पळ म्हणजे चांगला आहे आता, म्हणजे स्पीड म्हणा गेला तर त्याचा आत्ता म्हणजे दुसऱ्यात स्पीड बऱ्यापैकी चांगला आहे त्याचा आत्ता. गोल्याबाईबद्दल काय सांगाल? गोल्या म्हणजे दावणीचा हिराचा आहे आमच्या, त्याचा काय विषयच नाही. त्यानं मनावर घेतलं की तो काय पण करतो गोल्या. आता उद्या माळशिरसला त्याचं नियोजन झालंय, बरं. दोन्हीचं पण झालं पण याचं कॅन्सल केलं. वाढदिवस कोणाचा आहे नक्की? आज गिफ्ट दिले. वाढदिवस म्हणलं तर तसं म्हणलं तर मालकच म्हणायचं. बरं. म्हणजे ज्याच्या दावणीला बैल आज सांभाळायला येते, म्हणजे आजी काय बैलांचं म्हणजे सगळ्यात जास्त श्रेय योगेश भाऊला जातं. बरं. म्हणजे त्यांच्या मुलांचा आज वाढदिवस, म्हणजे त्यांच्या बरं. दावणीला बैल असते ते, म्हणजे सगळी मालक असल्यागतच आहेत. बरं. असं काय नाही म्हणजे योगेश भाऊ बैल सांभाळतात म्हणजे काय असं नाही की ते बी मालकच आहेत त्याचे. बरं. असा विषय म्हणजे त्यांच्या मुलाचा आज वाढदिवस आहे. बरं. आणि वाढदिवसानिमित्त आज चंद्यानं पण गिफ्ट चांगलं दिलं वासराला, म्हणजे ऋतूला. योगेश शेठ काय सांगाल? काय नाही म्हणजे आता काय झालं मध्ये थोडं 2 मैदान आम्हाला खरं बॅडपेट आलं होतं. पण आता ती गाडी आम्हाला म्हणजे पळवणं लय गरजेचं होतं, कारण त्यांनी आम्हाला एवढी साथ दिलेली आहे. त्यामुळे आम्ही नाही म्हणू शकत नव्हतो. उद्या हिंदी केसरीचं मैदान आहे तरी सुद्धा आम्ही म्हणजे प्रथमेश भाई असो किंवा आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की ही गाडी पळवायची. अपेक्षा नव्हती, पण चंद्यानं आज आम्हाला करून दिलं. याचं म्हणजे लय मोठा आनंद आहे की पोराला आज वाढदिवसाचं गिफ्ट दिलं, गुलाल दिला. म्हणजे अनपेक्षित गोष्ट आम्हाला भेटली, त्यामुळे काय बोलण्याजोगं शब्दच नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आदत वयापासून तो बैल म्हणजे ह्याचा गुलाला मध्येच आहे तो, आणि गुरुच आहे. हो, ह्या बैलाचा गुरुच आहे. त्या बैलासोबत पळून कशा आणाने इतकी स्पीड वाढलेला आहे, आणि त्या बैलासाठी आपण नाही तर मुकून उभं राहायचं, हे पण विषय आहे ना. म्हणजे आज जो मानकरकरांचा वादळ आहे त्याच्यासाठी तुम्ही आज कालचा जो उद्याचा जो हिंद केसरीचा जो पहिरा आहे तो तुम्ही एका शब्दासाठी म्हणजे कॅन्सल केला. त्यांनी आपल्याला का नाही त्याच्या आधी भरपूर मदत केलेली आहे. आणि मी सांगतोय काय, बैलगाडी क्षेत्रात फक्त माणसंच जपा, बाकी काय नाही. माणसं जपली का नाही ऑटोमॅटिक आपल्याला सगळं मिळते. म्हणजे जी आहे ना आता सुख आपल्याला म्हणजे गुलालाचं, ही फक्त माणसं जपल्यावर मिळते, बाकी काय नाही. बैल तुमचा किती बी पळू द्या, बैल जर कमी पळाला एखादा उडी, तुम्ही माणसं जपा, 100% आपल्याला लाभते. माणसांच्या म्हणजे आजूबाजूच्या माणसांच्या मनात आपल्याबद्दल चांगली भावना पाहिजे, बाकी काय नाही. एवढं सगळं चांगलं होतं. आज गटाला म्हणजे मार खाल्ल्याचा मावतं, फक्त सगळ्यांचं मन साफ असल्यामुळं आज गाडी फायनलला राहिली. तुम्ही गट सुद्धा बघितलं तर तुम्हाला कळेल. पण गाडी फायनलला राहायचं फक्त एकच कारण आहे की सगळ्यांचं म्हणजे मन साफ आहे. बाई ड्रायव्हर बद्दल काय सांगाल? भाया ड्रायव्हरचा काही विषयच नाही. या ड्रायव्हर म्हणजे काय आमचा कोहिनूर हिरा आहे. त्याचा म्हणजे कधी मी त्याला फोन करायच्या आधी मला आज त्याला कळलं की उद्या मैदान, मला म्हणणार उद्या काय नियोजन आहे, मी म्हणणार असं असं आहे. तेव्हा मला विचारणार नाही काय नाही, डायरेक्ट सकाळी तेव्हा 8ला मैदान झाले मला फोन करणार, कुठं आली ती बैल सांगायची, ते तारी बैलापाशी येणार. बऱ्यापैकी सगळं तो बैला सुद्धा करू लागतो, असं काय नाही. आता आज 3 फेरं बैलांच्या पाशी येऊन गेला, पाणी करताना म्हणजे त्याची घरची बैल असल्यागत तो करतो. असं काय नाही की ती लोकांची असल्यागत, म्हणजे जी मोठ्या आज तर बऱ्यापैकी मल्हार असू द्या, सावकार असू द्या, निमगावचा, सगळी बैल त्याची आज म्हणजे त्यासोबत पळाला, म्हणजे तो गाडी हाणतोय सगळ्या गाड्यांच्या. पण असं कधी आम्हाला त्यानं दाखवून दिलं नाही की आज चंद्या म्हणजे कुठेतरी बाबांनो म्हणजे दुस्सा आहे किंवा आदत आहे, मग आपण त्या गाडी बसायला नको, मोठी गाडी आहे म्हणजे असं कधीच नाही. फक्त तुमच्या शब्दाला किंमत. मी सांगतोय काय, फक्त माणसं जपायची त्या क्षेत्रात, बाकी काय नाही. माणसं असली की सगळं होतं. म्हणजे तो पण बरं का कधी म्हणणार नाही की एवढं मला पैसे द्या, तेवढं द्या, पैसे कधी नाही. मार खाल्ला तर त्यानं आजपर्यंत कधी 1 रुपया मागितलेला नाही. 2 फेर आणून फायनलला कधीच म्हणणार नाही की तुम्हाला जरी सेमीला मार खाल्ला म्हणणार नाही की मला कधी 500 द्या, मला कधी 1000 द्या, कधीच नाही. कधी फोन सुद्धा करणार नाही. जेव्हा गाडी फायनलला राहील तेव्हा सुद्धा म्हणणार नाही आम्ही दिल तेवढं घेणार आणि जाणार. आता चांद महाराष्ट्रातील आपल्या पश्चिम महाराष्ट्रात सगळ्या नंदीसोबत पाहिला, फक्त मथुर सोबत बघायचे लोकांना, काय सांगाल? आता काय झालं, हे प्रश्न तुम्ही 100% मुद्द्यात घातलाय आहात. कारण आमच्या आयुष्यात सगळ्यात मोठं म्हणजे ही काय आहे की मथुरभर पळायचं ध्येय. अखंड महाराष्ट्राची इच्छा आहे. सगळीकडे कमेंट सुद्धा येतात की फक्त चांद आणि मथुर एकदा पळावी जोडी. चांद आणि मथुर नाही पळू शकत, हा उजवीनं पळतोय, मथुर बी उजवीनं पळतोय. पण गोल्यान मथुरची गाडी 100% येणाऱ्या काळात पळताना दिसेल, कारण आम्हाला तसा शब्द पण दिलाय त्यांनी की गाडी पळवायची म्हणून. बघूया येणाऱ्या काळात आता दुसऱ्या जिथं मैदान असेल तर मथुर आणि गोल्या 100% पळताना दिसेल तुम्हाला.
आणि एक नवीन तरुण जेवढे गाडा मालक आहेत त्यांना काय संदेश द्याल तुम्ही या बैलगाडा काय नाही हेच मागायला सांगितलं तेच फक्त माणसं जपा माणसं जपली ना 100% यश आहे आपल्याला माणूस की फक्त सोडायचे नाही माणूस की आपल्या म्हणजे आपण माणूस की पाहिले ना आपल्याला यश पळून आपल्याकडे येणार धावून आपल्याकडे येणार यश 100% येणार. ठीक आहे शेठ तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.